नमस्कार, मी सुवर्णाच फॅशन क्लब मध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण जे छाती चेस्ट आहे 40 मापाची ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत आणि त्याची संपूर्ण माहिती मी जे ब्लाऊज जे तयार ब्लाऊज आहे त्या तयार ब्लाऊजवरून मापे घेतलेली आहेत आणि ते कसे घ्यायचे हे दाखवणार आहे. तर कसे माप कसे घ्यायचे आणि पेपर कटिंग कशी करायची हे संपूर्ण डिटेल माहिती सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, म्हणजे तुमच्या संपूर्ण लक्षात येईल. आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला तर एक लाईक करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि त्याची मापेही मी पूर्ण स्क्रीनवर दिलेली आहेत, कोणते कसे माप किती हे उंचीत किती वाढवायचे, छातीत किती वाढवायचे, तुम्हाला डिटेल माहिती सांगणार आहे. तर चला हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही संपूर्ण पहा, स्किप करू नका, म्हणजे तुमच्या लक्षात येणार नाही. काही काही गोष्टी ज्या बारीक बारीक सांगितलेल्या असतात त्या गोष्टी लक्षात येत नाही तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर. त्याच्यामुळे स्किप करू नका. चला तर मग ती पेपर कटिंग कशी आहे आणि माप कसे घ्यायचे हे पाहूयात. पूर्ण मापे लिहिलेली आहेत पहा. कटोरी ब्लाऊजचे माप आहे आणि आता पूर्ण माप जे आहे ते कसे घ्यायचे हे दाखवणार आहे. त्यासाठी आधी मी लिहून घेतले उंची, छाती, शोल्डर, मुंडा, पुढचा गळा, मागचा गळा, गळा रुंदी किती घ्यायची, भाई लांबी, दंडघेर आणि कमर घेर हे पूर्ण मापे मी म्हणजे नाव आहे ते टाकून घेतले. आता जसे माप घेईल तसे आपण लिहून घेऊया. पूर्ण ब्लाऊज व्यवस्थित असे ब्लाऊज जे आहे ते व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आणि मागच्या साईडने उंची मोजून घ्यायची. कधीही उंची मोजताना मागच्या साईडने मोजायची, पाठीच्या साईडने. हे जे आहेत असे बरोबर व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि उंची मोजून घ्यायची. 14 आहे, तयार उंची आहे 14. याच्यामध्ये किती ऍड करायचे हे ते नंतर सांगते. आता मागच्या साईडची पूर्ण मापे मोजून घेऊया आपण. आता गळा उंची घ्यायची, जेवढी गळा उंची आहे पहा. लक्षात जर नाही आले तुमचे किती घ्यायची ते टेप करून दाखवते पहा. अशी फोल्ड करायचा टेप, म्हणजे तुमच्या लक्षात येते की गळा उंची किती आहे. तर गळा उंची आहे 10.5 इंच. तर मोंढा घ्यायचा, मोंढा मोजताना तीच पद्धत वापरायची. असे जर नाही लक्षात आले तर असा टेप फोल्ड करायचा आणि बरोबर जिथे आपली शिलाई आलेली आहे त्या शिलाईवर टेप ठेवायचा. बरोबर अशी व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि माप लिहून घ्यायचे. गळा मोंडा आलेला आहे 6 इंचाचा. आता भाई मोजूया. भाई लांबी 9 इंच, दंडघेर 6 इंच. ही जी वरची शोल्डर पट्टी आहे ती मोजून घ्यायची. शोल्डर पट्टी आहे 2.25 इंच. 2.2 रेष आहे. 2.25 करायची समजा. आता पुढचा गळा मोजायचा. शोल्डर पट्टी मोजल्यानंतर गळा जिथे गळ्याचे माप घेतलेलं आहे, म्हणजे गळा जॉईन केलेला आहे, तिथून आपल्याला जसं मी व्हिडिओ दाखवला त्याप्रमाणे गळा मोजून घ्यायचा. 6 इंचाचा गळा आहे. आता छातीचे माप जिकडे आपण जी वाढीव पट्टी जी लावलेली नसते त्या साईडने आपल्याला मोजायचं आहे. तर छातीचे माप आहे 10 इंच, म्हणजे पूर्ण गोल राऊंड माप आहे 40 इंचाचे. आता फिटिंगचे माप मोजायचे. फिटिंगचे माप असे पूर्ण व्यवस्थित असे ब्लाऊज धरून घ्यायचे आणि पूर्ण वाढीव पट्टी सोडून द्यायची, म्हणजे आय केलेली पट्टी जी आहे ती सोडून देऊन आपल्याला पूर्ण माप मोजून घ्यायचे. आता मापे मोजून झाली ब्लाऊजवरून. आपल्याला याच्यामध्ये किती ऍड करायचे, उंचीत किती ऍड करायचे, छातीत किती ऍड करायचे हे पाहूया. उंची आहे, उंचीमध्ये आपल्याला 1.5 इंच ऍड करायचे. पुढच्या साईडला 1.5 इंच लागते आणि मागच्या साईडला किती लागते ते किती कट करायचे ते मी पुढे जाऊन सांगणारच आहे. आणि छातीच्या मापामध्येही 1.5 इंच ऍड करायचे. 1.5 करा किंवा 2 करा, तुम्हाला शिलाई मार्जिन जेवढी हवी आहे तेवढे करू शकता. मी 1.5 केलेले आहे. त्याची टोटल मारायची, म्हणजे बरोबर आपल्याला माप टाकताना लक्षात येते. शोल्डर जे आहे ते शोल्डर मध्ये 0.5 इंच वाढवायचे, म्हणजे तयार शोल्डर प्लस 0.5 इंच. मोंडा आहे, मोंडा जेवढा आहे तेवढाच घ्यायचा. पुढच्या गळ्यामध्ये प्लस 0.5 इंच करायचे.
तर मागच्या गळामध्ये पण प्लस अर्धा इंच करायचे घ्यायचे, तयार गळा प्लस अर्धा इंच. तर गळा रुंदी किती घ्यायची हे पुढे जाऊन सांगणारच आहे. आता लांबीमध्ये तुम्ही जर अस्तरचे ब्लाऊज असेल तर 1 इंच घ्या आणि बिगर अस्तरचे ब्लाऊज असेल तर 1.5 इंच घ्या. दंडघेर जेवढा आहे तेवढा आणि कमरेचे माप जेवढे आहे तेवढे. चला तर आपण आता पेपर कटिंग पाहूया. पेपर कटिंग करताना डबल घडी घालून घेतलेली आहे. पेपरची डबल घडी घालून घ्यायची आणि पहा तयार उंची 14 आहे, तर मी 15.5 वर एक निशाणी केली. एक रेष ओढून घ्यायची. आता गळा रुंदी, कारण गळा मागचा जो गळा आहे तो खूप मोठा आहे, त्यामुळे गळा रुंदी 2 इंच घेतली. शोल्डर पट्टी जी आहे ते 2.25 इंच घेतली. 2.25 इंच तयार आहे त्यामुळे 2.25 इंच घेतली. आणि अखंड बाजू माझ्याकडच्या साईडला आहे. गळा कारण माझ्या साईडला आलेला आहे. आता जो मोंडा आहे तो मोंडा टाकायचा. मोंडा आहे आपला 6 इंचाचा. बरोबर वरच्या साईडला जेवढी निशाणी आहे तेवढीच आपल्याला खाली पण करायची, म्हणजे बरोबर मोंड्याची रेष जी आहे ते बरोबर येते. आता चौकोनी बॉक्स आखून घेऊया मोंड्याचा. खूप सावकाश पद्धतीने दाखवलेले आहे मी, कुठेही तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका म्हणजे लक्षात येईल. गळा रुंदी जी वरी 2 इंच घेतलेली आहे आणि खालच्या साईडला मी 2.5 इंच घेतली, कारण खालच्या साईडला कस्टमरला जो आहे तो खालच्या साईडला पसरट गळा हवा आहे. तर जेवढी उंची आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच ऍड करून चौकोनी बॉक्स आखून घेतला, म्हणजे खालच्या साईडला 2.5 इंच आणि वरच्या साईडला 2 इंच. आता चौकोनी बॉक्स आखला. आता याला आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. जसा व्हिडिओ दाखवलेला आहे अर्धा इंच कॉर्नर ठेवून अर्धा इंचावर निशाणी करून एक गोल आकार आखून घेतला. आता मोंड्याचा आर्मचा आकार देऊया. अर्धा इंचाला 2 रेषा जास्ती असा ठेवून मी दोन्ही पॉइंट आखून घेतले आणि फ्रेंच कर्वच्या साह्याने असे आकार टाकून घ्यायचे. जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही असा आकारही देऊ शकता हातानेही. ह्या पद्धतीने आर्महोलचा आकार आखून घेतला. आता मोंडा जो पुढचा भाग असतो त्याचा मी बरोबर मोंड्याचा जो चौकोन बॉक्स आखलेला त्याचा मध्ये केला आणि 1-2 रेषा आतल्या साईडला घेऊन पहा मी जसं व्हिडिओ दाखवलेला त्याप्रमाणे आकार देऊन घ्यायचा. म्हणजे हा आकार जर दिला तर जो झोळ येतो मोंड्यामध्ये किंवा आपल्या गळ्याच्या आणि मधला जो शोल्डर पट्टीचा भाग असतो तिथे झोळ येतो तो हा येणार नाही. ही एक महत्वाची टीप आहे. आता छातीचे माप टाकायचे 10 इंच आणि पुढे शिलाई मार्जिन 1.5 इंचाची. आपली निशाणी झालेली आहे. आता आपल्याला खालचा पार्ट आहे तो आपण कट करून घ्या, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्याला क्रॉस पट्टी आणि ती कटोरी काढून घ्यायची आहे. तर ही पट्टी जी एक्स्ट्राचा पेपर होता तो मी कट करून घेतला. आता क्रॉस पट्टी टाकताना गळ्याकडच्या साईडने 3.5 इंचावर एक निशाणी करून घेतली आणि मोंड्याच्या साईडने 2.5 इंचावर एक निशाणी केलेली आहे. जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे आकार दोन्ही पॉइंट असे जोडून घ्यायचे 3.5 इंच आणि 2.5 इंचाचे. ही झाली आपली क्रॉस पट्टी. आता आपल्याला कटोरी काढायची आहे. तर कटोरी काढताना पहा पूर्ण मापावर आपल्याला टेप ठेवायचा. बरोबर त्याचा सेंटर काढून घ्यायचा टेप मापाचा आणि एक निशाणी करून घ्यायची. आता ही निशाणी आपल्याला आम्ही 3 ते 4 इंचावर एक रेष ओढून घेतली, म्हणजे आपल्याला आकार द्यायला सोपे पडते. ह्या पद्धतीने आकार देऊन घेतला. खालपासून ते वरपर्यंत आपल्याला ही गोल आकार देऊन घ्यायचा आहे. पहा 5 इंचाचा वरच्या गळ्याकडच्या साईडने 5 इंच आलेले आहे, म्हणजे दोन्ही मिळून खालचं वरचं सोडून आपल्याला तयार जे आहे ते 4.5 इंच 4 इंच तयार होते आपले. आता मोंडा झाला, कटोरी झाली, क्रॉसपट्टी झाली, गळा झाला. आता आपण जसे आखलेले आहे त्या पद्धतीने कट करून घेऊया.
हे पहा, आता क्रॉसपट्टीचा वरचा भाग आपण कट केलेला आहे. आता बॅक साईडचा जो आहे तो आपल्याला अर्धा इंचाने कट करून घ्यायचा आहे. आणि आपण पेपर कटिंग दोन्ही माप एकदाच टाकत आहोत, त्याच्यामुळे आपल्याला ही पद्धत वापरायची. जर तुम्ही वेगवेगळे माप काढली तर आपण अर्धा इंचाने मागचे जे बॅक साईड आहे त्या अर्धा इंचाने कमी घ्यायची, म्हणजे पुढची 1.5 इंचाने घ्यायची आणि मागची 1 इंचाने घ्यायची. हे पहा, अर्धा इंच जे आहे ते कट करून घेतला पेपर. कशासाठी घ्यायचा, आता पुढच्या साईडला 3 ठिकाणी शिलाई येते. खालची साईड, क्रॉसपट्टीची जॉईंट आणि शोल्डरचा जॉईंट असे 3 ठिकाणी येते आणि मागच्या साईडला फक्त 2 ठिकाणी येते. त्यामुळे आपल्याला बॅक साईड जे आहे ते अर्धा इंचाने कमी करायची असते. जर तुम्ही ही जर न पट्टी कट करता जर तुम्ही ब्लाऊज तयार केले तर तुमचा उंचीमध्ये म्हणजे फिटिंग मध्ये जे आहे तो प्रॉब्लेम येतो आणि फिटिंग जे आहे ते व्यवस्थित येत नाही. जॉईंट जे आहे तो खालीवरी होतो आणि पुढचा भाग कमी होतो आणि मागचा भाग जास्त होतो. त्यामुळे ही पद्धत नक्कीच ट्राय करा. आणि तुम्ही आजपर्यंत कोणत्या पद्धतीने माप काढत होता हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आपले जसे आपण आखले होते तीच पद्धतीने आपण पूर्ण पेपर कटिंग करून घेतली. आता मागचा गळा कट करायचा आहे. मागचा गळा आहे आपला तयार 10.5 इंच, तर मी 11 इंच घेतला. 11 इंच निशाणी केली आणि खालच्या साईडला 2.5 ते 2.25 इंच घ्यायची, म्हणजे तुम्हाला जेवढा पसरट हवा आहे तेवढा घेतला. 3 इंचावर निशाणी केली आणि एक चौकोनी बॉक्स आखून घेतलेला आहे. वरचा आता गळा रुंदी 2 इंचच आहे आपली. बरोबर त्या गळ्याला मी पट्टी, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येण्यासाठी वरचा गळ्याचा आकार जो आहे तो कट केलेला नाहीये. आता गोल गळ्याचा आकार टाकून घ्यायचा. खूप सुंदर आणि व्यवस्थित बसतो आणि जे शोल्डर आहे ते अजिबात घसरणार नाही, एकदम फिट्ट बसते. अंगावर माप जे आहे ते एकदम व्यवस्थित आणि फिट्ट बसेल. आता जसा गळ्याचा आकार दिलेला त्याच पद्धतीने पूर्ण आकार कट करून घेतला. आपला फ्रंट साइड आणि बॅक साइड आपली कटिंग झालेली आहे. आता आपल्याला ह्याला टक्स टाकायचा. टक्स टाकताना जे शोल्डर पट्टी असते ते शोल्डर पट्टीचा बरोबर मधोमध घ्यायची, शोल्डर पट्टीचा मध्य करून घ्यायचा आणि 4 इंच 3 इंच उंचीनुसार टक्स तुम्ही कमी जास्त करू शकता. 5 इंचावर घेऊन अर्धा इंच 1 इंचाचा दोन्ही साईडने अर्धा इंच म्हणजे 1 इंचचा टक्स आला पाहिजे. त्या पद्धतीने आपण टक्स टाकून घेतला. आता फिटिंगचे माप पाहायचे. पूर्ण फिटिंग आपली किती आहे त्या फिटिंगचा चौथा भाग घेऊन एक निशाणी करून घ्यायची. फिटिंगचे माप, परत टक्सचे जेवढे आपण घेतलेले आहे तेवढे माप आणि परत शिलाई मार्जिन असे तिन्ही पॉइंट आपण आखून घेतले. आता ही झाली बॅक साईडची कटिंग. फ्रंट साइड आणि बॅक साइड तयार झाली. आपण आता बाहीचं माप टाकूयात. बाहीचे माप टाकताना जेवढे छाती माप आहे छातीचा चौथा भाग घ्यायचा. म्हणजे बाहीची रुंदी टाकताना छातीचा चौथा भाग घेऊन उंची जेवढी आहे त्याच्यामध्ये आपण पेपर कटिंग अस्तरचे ब्लाऊज असल्यामुळे 1 इंच वाढवले. जर बिगर अस्तरचे जर ब्लाऊज असेल तर 1.5 इंच वाढवून घ्यायचे. हे माप टाकून घेतले. एक्स्ट्राचा जो पेपर आहे तो पुढे कट करून घ्यायचा आहे. चौकोनी बॉक्स आखला, जेवढा आपल्याला पेपर हवा आहे तेवढा चौकोनी बॉक्स आखून घेतला. आता आर्महोलचा आकार टाकायचा. आर्महोलचा आकार टाकण्यासाठी 3 इंचावर एक निशाणी केली आणि आडवी जी आहे ते 1.5 इंचावर एक केली. तर वरच्या साईडनेही एक 1.5 इंचावर निशाणी केली. आता दंडघेर टाकूया. दंडघेर आहे 6 इंचाचा आणि पुढे आम्ही 2 इंच शिलाई मार्जिन ठेवलेले आहे आणि शिलाई मार्जिन आणि दोन्ही पॉइंट असे जोडून घेतले. फिटिंगचे माप आणि शिलाई मार्जिनचे दोन्ही रेषा आखून घेतल्या. आता आपल्याला मच्छी कटचा आकार द्यायचा आहे. तर या दोन्ही पॉइंट पासून आपल्याला आधी असे सुरुवातीला थोडे डॉट डॉट करून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जर व्यवस्थित आला आकार तर मग डार्क करून घ्यायचा. ह्या पद्धतीने मी अजून एक दुसरी पद्धत दाखवणार आहे. प्रत्येक दोन व्हिडिओ मध्ये 2 पद्धती दाखवते. तुम्हाला जी सोपी वाटेल ती पद्धत तुम्ही वापरू शकता. असा डोळा आला पाहिजे आणि साईडला शेपटी आली पाहिजे. आपल्या हाताच्या अखंड बाजूकडे शेपटी आली पाहिजे आणि ह्या साईडला डोळा आला पाहिजे. आणि आता मधले जे अंतर आहे ते मधले अंतर 1 इंचाचे आले पाहिजे. जसे आखले आहे, थोडा तुम्हाला मच्छीकटचा आकार काढण्यासाठी थोडी प्रॅक्टिस करावी लागेल, तर एकदम बरोबर व्यवस्थित येते. आता मच्छीकटचा आकार कट करून घेतला. अशा पद्धतीने खूप सुंदर बाही बसते. आता बाही कटिंग झाली. आता कटोरी कशी वाढवायची ते पाहूया.
तयार कटोरी जी आहे त्याशी पेपरवर पूर्ण आखून घ्यायची. कटोरी पेपरवर आखून घेतली, पूर्ण जशी आहे तशी आखलेली आहे. आता ह्याला वाढवायचे पहा, ह्या साईडने 1 इंच वाढवायचे आणि दुसऱ्या साईडनेही जसे व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे दुसऱ्या साईडला 1 इंच वाढवायचे. तर 1 इंचाने वाढवलेले आणि गळ्याच्या साईडला वरच्या साईडला अर्धा इंच वाढवायचे. तर हे दोन्ही पॉइंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे. पहा जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे. खूप सोपी पद्धत आहे आणि कटोरी जी आहे ते परफेक्ट अशी बसते. तर ह्या साईडला 1 इंच वाढवले, तशी रेष आखून घेतली आणि वरच्या साईडला जिथपर्यंत गळा आलेला आहे तिथेच आपल्याला जॉईन करून घ्यायचे. पहा कटोरी जे माप आहे ते एकदम व्यवस्थित आलेले आहे. आता खालच्या साईडला सेंटर काढून घेतला आणि तिथून 1.5 इंच खाली वाढवायचे. आता दोन्ही पॉइंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे. रेष ओढून घेतली आणि तिन्ही पॉइंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे. किती सोपी पद्धत आहे ना. तुम्ही ही जी कटोरी कटिंग करताना आणि वाढवताना कोणती पद्धत वापरतात हे मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कोणती पद्धत जी आहे ती सोपी वाटते. जसे आखले आहे तसे कट करून घ्यायचे. आता पूर्ण आपली पेपर कटिंग तयार झालेली आहे. आता ह्याच्यावरून आपण जे आहे ते अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही पेपर कटिंगची प्रॅक्टिस करून घ्या. तोपर्यंत उद्याच्या व्हिडिओमध्ये आपला अस्तर कटिंग, मेन फॅब्रिक कटिंग आणि अस्तर जॉईन कसे करायचे हे दाखवणार आहे. मी आशा करते की तुमच्या हे लक्षात पेपर कटिंग जे आहे ते लक्षात आलीच असेल. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करायला मात्र विसरू नका. एक लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचा उपयोग होईल. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.